हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लासेस इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. ड्रॉ अ पाय डायग्राम शोईंग द इन्फॉर्मेशन. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे पहा. एका ट्री प्लांटेशन प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या क्लासेसच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत हा डेटा आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड आणि नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहेत. आता 5th स्टँडर्डच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत? 40 ट्रीज लावलेली आहेत. 6th स्टँडर्डच्या मुलांनी 50 ट्रीज लावलेली आहेत. 7th स्टँडर्डच्या मुलांनी 75 ट्रीज लावलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा डेटा दिलेला आहे आणि याच्या आधारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. आता पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1, 2 and 3. आता फर्स्ट कॉलम काय येईल? स्टँडर्ड. सेकंड कॉलम काय येईल? नंबर ऑफ ट्रीज. आणि थर्ड कॉलम काय येईल आपला? द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. प्रत्येक स्टँडर्डसाठी आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. फर्स्ट कॉलम काय येईल? स्टँडर्ड. लिहून घेऊ आपण स्टँडर्ड. सेकंड कॉलम काय येईल? नंबर ऑफ ट्रीज. थर्ड कॉलम काय येईल आपला? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता स्टँडर्ड लिहून घेऊ आपण. 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th. नंबर ऑफ ट्रीज लिहून घेऊ आपण. 40, 50, 75, 50, 70 and 75. 70 and 75. आता हा जो लास्ट रो आहे याच्यामध्ये आपण टोटल करणार आहोत. टोटल. आता हे जे नंबर ऑफ ट्रीज आहेत त्याचे आपल्याला काय करायचे आहे? टोटल करायचे आहे. 5 + 5 10, 0 कॅरी ओव्हर 1, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 5 21, 21 + 7 28, 28 + 7 35 कॅरी ओव्हर 1, 35 + 1 36. म्हणजेच टोटल किती मिळाले आपल्याला? 360. आता आपल्याला काय काढायचं आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. सेंट्रल या प्रत्येक स्टँडर्डसाठी आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट म्हणजेच काय? नंबर ऑफ ट्रीज घेणार आपण 40 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स म्हणजेच काय घ्यायचं? टोटल नंबर ऑफ ट्रीज 360 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू हा 0 कॅन्सल होईल. 36 × 1 = 36, 36 × 1 = 36. 40 × 1 किती येईल? 40 डिग्री. आता 6th स्टँडर्डसाठी किती आहेत नंबर ऑफ ट्रीज? 50 अपॉन टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे? 360. 360 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू हा 0 कॅन्सल होईल. 36 × 1 = 36, 36 × 1 = 36. 50 × 1 किती येईल? 50 डिग्री. आता 7th स्टँडर्डच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत? 75. 75 अपॉन टोटल ट्रीज किती आहेत? 360 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू हा 0 कॅन्सल होईल. 36 × 1 = 36, 36 × 1 = 36. 75 × 1 75 डिग्री. आता 8th स्टँडर्डच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत? 50. म्हणजेच या कंपोनंटचा स्कोअर किती आहे? 50 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर म्हणजेच टोटल नंबर ऑफ ट्रीज 360 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू 0 कॅन्सल होईल. 36 × 1 = 36, 36 × 1 = 36. 50 × 1 किती येईल? 50 डिग्री. आता 9th स्टँडर्डच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत? 70. म्हणजेच या कंपोनंटचा स्कोअर किती आहे? 70 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर किती आहे? 360 इंटू 360 डिग्री
इज इक्वल्स टू हा 0 कॅन्सल होईल. 36 1 जार 36, 36 1 जार 36, 70 × 1 किती येईल 70 डिग्री. आता 10th स्टँडर्डच्या मुलांनी किती झाडे लावलेले आहेत 75 अपॉन टोटल ट्रीज किती आहेत 360 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू हा 0 कॅन्सल होईल. 36 1 जार 36, 36 1 जार 36, 75 × 1 किती येईल 75 डिग्री. आता जर आपण या सगळ्या सेंट्रल अँगलची ॲडिशन केली तर ते आपल्याला किती मिळणार आहे 360 डिग्री. कारण एका कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं 360 डिग्री. आपण ॲडिशन करून पाहू. 5 + 5 10, 0 कॅरी ओव्हर 1, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 5 21, 21 + 7 28, 28 + 7 35 कॅरी ओव्हर 1, 35 + 1 36, 360 डिग्री. म्हणजेच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आता आपण पाय डायग्राम काढून घेऊ. प्रथम आपण काय करायचं कंपासमध्ये एक सुटेबल रेडियस घ्यायची आणि सर्कल काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता या सर्कलची आपण एक रेडियस काढून घेऊ. ही काय असणार आहे आपली बेसलाईन असणार आहे. याच्यावरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून सेंट्रल अँगल मेजर करणार आहोत. आता ही रेडियस आपल्याला बेसलाईन घ्यायची आहे. याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. या रेडियसवरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. आता ही 90 डिग्री अँगलची लाईन आहे ही आपल्याला काय करायची आहे या सर्कलच्या सेंटरवरती ठेवायची आहे. आणि ही जी बेसलाईन आहे 0 डिग्री अँगलची जी लाईन आहे ही आपल्याला या रेडियसवरती ठेवायची आहे. आणि आपल्याला अँगल 40 डिग्री घ्यायचा आहे. या आतल्या साईडचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. 10 20 30 40 या ठिकाणी मार्क करून घेऊ आपण. आता हा सर्कलचा सेंटर आणि हा पॉईंट एकाच लाईनमध्ये येतील अशा प्रकारे आपल्याला स्केल ठेवून घ्यायची आहे. आणि या सर्कलच्या सेंटरपासून या सर्कलपर्यंत आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. हा अँगल किती आहे 40 डिग्री. आता नेक्स्ट अँगल किती आहे 50 डिग्री. 50 डिग्री अँगल आपण काढून घेऊ. आता आपल्याला ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवून घ्यायचा आहे. आपल्याला आतल्या साईडचं मेजरमेंट घ्यायचं आहे. 10 20 30 40 50 या ठिकाणी आपला पॉईंट येईल. $50 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 75 डिग्री. आता ही जी आपल्याला रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. 75 डिग्री 70 या ठिकाणी 75 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 50 डिग्री. आता आपल्याला ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. 50 डिग्री या ठिकाणी येईल पॉईंट. आपल्याला ही लाईन बाहेर काढायची नाही. 50 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 70 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून घ्यायचं आहे. 70 डिग्री या ठिकाणी येईल 70 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 75 डिग्री. आता हा जो अँगल आहे हा कितीचा असणार आहे 75 डिग्री. जर आपण हा अँगल मेजर केला तर हा किती असणार आहे 75 डिग्री. आपण अँगल मेजर करून पाहू. आता ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवून घेऊ. आपल्याला अँगल 75 डिग्री मिळालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कंपोनंट्स म्हणजे स्टँडर्ड लिहून घेऊ. 5th पासून 10th पर्यंत आहेत स्टँडर्ड. 40 डिग्रीला 5th स्टँडर्ड आहे. 5th 6th 7th 8th 9th अँड 10th. अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.